नमस्कार, एस.एन. न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्याकडून 500 रुपयाची लाच घेणाऱ्या महिला तलाठ्याविरोधात एसीबीकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तास उलटत नाही तोच सांगली जिल्ह्यामध्ये एका स्टेनोग्राफरला 5,000 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. जन्ममृत्यू नोंदणीच्या 5 प्रकरणांच्या निकालासाठी 5,000 रुपयांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील स्टेनोग्राफरला अटक करण्यात आली आहे. विटा येथे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. रमेश अण्णा शिंदे असे 55 वर्षीय लाचखोर स्टेनोग्राफरचे नाव असून तो उपविभागीय अधिकारी विटा येथे सेवा देत होता. तक्रारदाराने पक्षकारामार्फत जन्ममृत्यू नोंदणीचे अर्ध वकीलपत्र घेऊन प्रांत कार्यालय विटा येथे दाखल केले होते. त्यापैकी झालेल्या 4 अर्जाच्या निकालाचे व प्रलंबित एका अर्जाच्या निकालाचे असे प्रत्येकी 1,000 रुपये याप्रमाणे 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगली येथील एसीबीकडे या संदर्भात अर्ज दिला होता. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शिंदे याने 5,000ची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 5,000ची लाच घेताना एसीबीने शिंदे याला रंगेहात पकडले आहे. या घटनेने मात्र संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. सांगली एसीबीच्या पोलीस अधीक्षक यास्मिनी नंदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, सलीम मकानदार, ऋषिकेश बंडीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नायगुडे, विना जाधव, अमर शेश्वरे, चालक विठ्ठलसिंह राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या घटनेने मात्र संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. संबंधित लाचखोर स्टेनोग्राफरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एस.एन. न्यूजसाठी प्रतिनिधी सांगली. धन्यवाद.